हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आताच्या व्हिडिओमध्ये आज आपण आनंदवनाची उभारणी कशी झाली याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आनंदवनाच्या उभारणीमध्ये बाहेरच्या अनेक व्यक्ती आणि संस्थांचे हात लागले आहेत. कोणत्याही सामाजिक संस्थेच्या वाटचालीत अशा मदतीचा मोठा वाटा असतो, हे साहजिकही आहे. पण आनंदवनाचं वेगळेपण असे की ही मदत स्वीकारून इथले कुष्ठरुग्ण स्वतःच्या विकासात आणि आनंदात मशगूल राहिले नाहीत. त्यांनी स्वतःबरोबरच इतर वंचित गरजूंनाही मदतीचा हात दिला. आनंदवन हे समृद्धीचं बेट होऊ नये असं बाबांचं जे ठाम मत होतं, त्याला धरूनच ही वाटचाल झाली. यांची सुरुवात झाली ती 1960च्या दशकात. कुष्ठरुग्णांचं पुनर्वसन हे डोंगरा एवढं ध्येय समोर ठेवून काम करताना खरं तर शिक्षण हा प्राधान्याचा विषय असण्याचं कारण नव्हतं, पण तेच बाबांचं वैशिष्ट्य होते. एखादी योजना ठरवली आणि तेवढीच प्रत्यक्षात आणली असं त्यांच्या कामाचं स्वरूप नव्हतं. बाबा प्रत्यक्षात आणत होते तो त्यांना पटलेला जीवन विचार. त्यामुळे जगण्याची कोणतीच बाजू त्यांच्याकडे दुर्लक्षित राहणं शक्य नव्हतं. शिक्षण हा बाबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांची शिक्षणाची व्याख्या चाकोरीपेक्षा वेगळी होती. शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया आहे, असं ते म्हणायचे. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय आपला ग्रामीण भाग सुधारणार नाही, हे त्यांना कळत होतं. वरोरा गावात प्राथमिक माध्यमिक शाळा होत्या, पण कॉलेज नव्हते. कॉलेजसाठी मुलांना नागपूर किंवा चंद्रपूरला जावं लागायचं. सगळ्यांनाच ते परवडायचं नाही. त्यामुळे या भागात कॉलेज सुरू व्हायला हवं असं बाबांना कळकळीने वाटायचे. बाबांची एक गंमत होती. कोणतीही गोष्ट डोक्यात आली की ती आणखी कोणीतरी करेल असं म्हणत हातावर हात ठेवून बसणं त्यांना पटायचे नाही. जे आपल्याला करावंसे वाटते ते आपणच केले पाहिजे, असं त्यांचे म्हणणे असायचे. त्यामुळे त्यांच्या मनाने घेतलं की महारोगी सेवा समितीतर्फे कॉलेज सुरू करायचे. खरं तर त्यांना मेडिकल कॉलेजेस काढायचे होते, पण वरोरातल्या मुलांना अप्राप्य असणारे डॉक्टरकीचे शिक्षण मिळेल आणि आनंदवनाला हक्काचे डॉक्टर असा दुहेरी हेतू होता. त्यात पण गांधीजीच्या सहकारी डॉ. सुशीला नाईक यांनी सेवाग्रामला मेडिकल कॉलेज सुरू केले आणि त्याच टप्प्यात असल्यामुळे बाबांना कॉलेजसाठी परवानगी नाकारली गेली. मग बाबांनी आर्ट्सला सायन्स आणि कॉमर्स कॉलेजला हात घातला. बाबांनी ठरवले आणि कॉलेज सुरू केले. म्हटले तर 2 वाक्याची गोष्ट साधी, पण आता मागे वळून बघताना लक्षात येते की एवढे सोपे नव्हते. एकतर त्या काळात आनंदवन आपल्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडत होतं, त्यात आणखी लष्कराच्या भाकऱ्या कशाला भाजायच्या असा प्रश्न कोणालाही पडला असता. महारोगी सेवा समितीच्या उद्दिष्टांमध्ये कॉलेज शिक्षण कसं काय झालं असंही कोणी विचारू शकले असते. तसे प्रश्न बाबांना विचारले गेलेही, पण बाबांच्या विचारांची झेप अशी होती की त्यात अशा छोट्या शंकांना जागा नसायची. बाबांचे म्हणणे होते की हे कॉलेज म्हणजे कुष्ठरुग्णांनी बाहेरच्या समाजाला दिलेली देणगी असेल. या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. खरं तर हेही अजबच. ज्या समाजाने कुष्ठरुग्णांना कायम अविरल होतं, त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी देणेही नाकारले होते, त्या समाजाचं ऋण फेडायचं बाबांनी हे कुष्ठरुग्णांना कसं पटवून दिलं असेल कुणास ठाऊक. पण क्षमाशीलतेचं मोल खूप मोठं असतं यांची बाबांना कल्पना होती. समाजाने कुष्ठरुग्णांना स्वीकारलं नसलं तरीही या रुग्णांना सामाजिक बांधिलकीची जाण आहे हे दाखवून दिल्यावर हा दुरावा कमी होईल याची त्यांना खात्री होती. बाहेरच्या समाजातली मुलं कुष्ठरुग्णांनी बांधलेल्या कॉलेजात शिकू लागतील, इथल्या रहिवाशांशी त्यांचा संवाद होऊ लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल होतील असा त्यांचा विश्वास होता. सगळ्याच कुष्ठरुग्णांना बाबांचंही लॉजिक समजलं असेल असे नाही, पण त्यांचा बाबांवर विश्वास होता. त्यामुळे त्यांच्या हाकेला ओ देऊन सारं आनंदवन कॉलेज सुरू करण्याच्या तयारीला लागले. कॉलेजचे जे नाव ठेवले आनंद निकेतन आर्ट्स, सायन्स व कॉमर्स कॉलेज. ही गोष्ट आहे 1962-63 ची. बाबा मोठी स्वप्न बघायचे आणि त्यासाठी तयारीही तितक्याच जोमाने करायचे. त्यामुळे बाबांनी एकीकडे कॉलेजच्या परवानगीसाठी अर्ज पाठवला
आणि दुसरीकडे इमारत बांधण्याची तयारी सुरू केली. वरोरा चिंबूर रस्त्याला लागून असलेल्या आनंदवनाच्या जागेत हे कॉलेज बांधण्याचे ठरले. कॉलेजची इमारत कुष्ठरुग्णांनी अक्षरशः आपल्या हातांनी बांधायला घेतली. कॉलेजला परवानगी देण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती आली तेव्हा अर्धी अधिक इमारत बांधून आली होती. एवढंच नव्हे तर कॉलेजसाठी बाजूला काढलेल्या बँकेच्या डिपॉझिटचा गठ्ठा बाबांनी या समितीसमोर ठेवला. त्यामुळे त्यांना नाही म्हणण्याचं कारणच उरले नाही. कारण अन्य ठिकाणी कॉलेज सुरू झालं तरी ना जागेवर इमारत उभी असायची, ना प्रयोगशाळा, ना ऑफिस. पण बाबांचं नियोजन भलतंच काटेकोर होतं. परवानगी मिळाल्यावर स्टाफ निवडणं हे मोठं काम होतं. बाबांनी शिक्षण क्षेत्रातल्या ओळखीमधून प्रत्येक विषयातले त्या भागातले उत्तम प्राध्यापक शोधायला सुरुवात केली. बाबांच्या अशिक्षित चीफ इंजिनियर भाऊ नागेलवार यांचा एक नातेवाईक खामगावच्या कॉलेजात प्राध्यापक होता. भाऊने त्याला इकडे बोलावले. तो आपल्या कॉलेजातल्या प्राचार्यांनाही सोबत घेऊन आला. त्यांचे नाव गोपीनाथराव राय. ते आमच्या कॉलेजातल्या प्राचार्यांनाही सोबत घेऊन आले. नंतर गणितासाठी वसंतदेव नावाचे एक प्राध्यापक कॉलेजमध्ये रुजू झाले. या सगळ्यांशी बाबांनी सतत चर्चा चालायची. आपल्या कॉलेजमध्ये उत्तमातले उत्तम प्राध्यापक आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यातला एक किस्सा आठवतो. गणितांच्या देव सरांनी बाबांना कॉमर्ससाठी वर्ध्याचा प्रकाश शेंडे या तरुण प्राध्यापकाचं नाव सुचवले. खरं तर शेंडे त्याच्या कॉलेजमधले चांगल्या पदावर अन कायमस्वरूपी नोकरीत होते. पण देवाच्या आग्रहावरून ते बाबांना भेटायला आले. बाबांकडे माणसे पारखण्याचा स्वतःचा असा एक खास स्कॅनर होता. त्यातून स्कॅन झाल्यावर बाबा शेंड्यांना म्हणाले, मला तू आमच्या कॉलेजमध्ये हवास. शेंड्यांनी बाबांना आपण तिकडेच कन्फर्म आहोत वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. बाबांनी त्यांना विचारले, तुला किती पगार हवाय सांग. नकार देण्याचा दुसरा मार्ग म्हणून शेंडे म्हणाले, मला 10 इन्क्रिमेंट्स लागतील, म्हणजे पुढच्या 10 पगारवाढी इतका पगार सुरुवातीलाच. पण बाबा महाग असतात. ते म्हणाले, तुला 11 इन्क्रिमेंट्स दिली. आत्ताच्या आत्ता तुझ्या कॉलेजला फोन कर आणि तिथली नोकरी सोडल्याचं कळव. बाबांचं एकूण प्रकरण हे असं होतं. त्या विषयातली उत्तम माणसं उत्तम पगार देऊन त्यांनी कॉलेजमध्ये आणली. पहिल्या दिवसापासून त्यांना कन्फर्म केलं. सगळ्या सोयी देऊ केल्या. व्यवहाराला तर ते चोखच होते. पण त्यांनी प्राध्यापकाची मने जिंकली. ती वेगळ्याच कारणाने. कॉलेजच्या मुलाखतीसाठी आलेल्या प्राध्यापकाची राहण्या खाण्याची सगळी सोय बाबांनी केलेली असायची.